कल्याण ग्रामीणचे शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांच्या 2 व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यात। एका क्लिपमध्ये देसाई येथील नाराज शिवसैनिकांशी झालेला वाद आणि एका क्लिपमध्ये गावकरी आणि मनसेच्या उमेदवारांनी आमदार सुभाष भोईर यांना घातलेला घेराव दिसतोय। आपल्या पसंतीच्या उमेदवाराला तिकीट न मिळाल्याने ठाणे महापालिकेच्या देसाई गावात नाराज शिवसैनिक शाखा प्रमुख वैकुंठ मात्रे आणि त्यांचे इतर साथीदार इतर उमेदवारांचा प्रचार करत होते। यावेळी देसाई गावात आमदार सुभाष भोईर आले आणि त्यांनी काही नाराज शिवसैनिकांना तू इथं का फिरतोय, कोणाचा प्रचार करतोय असा जाब विचारला। त्यावरून आमदार सुभाष भोईर यांच्यात आणि शिवसैनिकांमध्ये जोरदार वाद झाला। त्याची व्हिडिओ क्लिप बनवण्यात आली आहे। यावेळी स्थानिक ग्रामस्थ संतोष पाटील विरुद्ध आमदार सुभाष भोईर असा शाब्दिक संघर्ष पेटला होता। शेवटी संतोष पाटील आणि इतर मंडळी ऐकत नसल्यानं आमदार सुभाष भोईर आपल्या गाडीत बसून निघून गेले। बराच वेळ चाललेल्या वादाची एका स्थानिक ग्रामस्थानंच व्हिडिओ क्लिप बनवून ती व्हायरल केली आहे, ज्यामुळे डायघरमध्ये राजकीय वातावरण किती तापलंय याचं चित्र स्पष्ट झालंय। पाहूया नेमकी आमदार आणि ग्रामस्थांमध्ये काय बातचीत झाली। बोलू शकतो त्यांचा साहेब मला बोलू शकतो ते आम्ही इतका लेवल तू काय बोललो तुला म्हणला तर माझा अधिकार मी बोलतो तुम्ही काय बोलता पुढची नंबर आता या वेळेला मग मला माझ्याशी तुम्ही मला तर बरोबर करायला पाहिजे, मला बदल करायला पाहिजे भाषा नाही बोलतो तुला काय नको बोलणार तू असं मला बोलता त्यांच्या दादाला बोलले ठीक आहे त्याला आमच्या आगे समाजाला बोलू शकता तुम्ही गावात फिरू नका नाही बोलू शकता दादाला बोलले म्हणजे आम्हाला बोला नाही बोलू शकत दादा कसं आहे तुम्ही आज त्याला बोलले तुम्ही समजा पुढे बोलले तर काय करणार आम्ही 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 गाव सोडून जाऊ बाहेर जायले काय तुम्ही त्यांना बोलले ना तुम्ही येऊ नका गावात बाहेर कसा अरे त्याचे माझे संबंध तुम्हाला माहित आहेत का संबंध असतील ना तुमचा संबंध आमचा रक्त आहे का तुम्ही साहेब त्यांना बोलवत होते ना घरी कधी असं बोलूशे बोलत होते मग तसं बोलत सांगितलं असतं तर अरे ते बोलतात मला माहित आहे किती जवळ आहे मी किती जवळ आहे त्याला ना मला माहिती आहे तुम्हाला काय शिकवतो इलेक्शन मध्ये काय इथले गावातले एकमेकांच्या दोस्त फिरायला येतात मग त्याला तुम्ही सगळ्यांना सांगा लिहू नका आता प्रश्न गुरुवारी मुंबईत ठेवलं होतं ते माझे 3 अपक्ष वर्धन मी समजदार आहे मला अक्कल आहे मी आज एवढं समाजात फिरतो सगळ्या तुमच्याकडे राजकारणी मध्ये फिरतो मला समजतं का शिकायचं वागायचं मी म्हणून गावात अपक्ष उमेदवार आहेत बरं मिटिंग घ्यायची नाही याला सर्व पोरं मला बोलतात तू मिटिंग कधी घेशील मिटिंग कधी घेशील मी याला विचारलं मी पोरं माझ्या चिरून आहेत तुम्ही जातो मिटिंगला घ्यायची माझ्याबरोबर दिनेश आहे गुरु आहे तो पण बोलला संतोष शेट्टीला चाललंय काय मिटिंगला मी सांगितलं माझ्या गावात अपक्ष उमेदवार आहेत वैयक्तिक उमेदवार असले मग मला भूमिका घ्यायला पाहिजे ना काहीतरी तुम्ही कधी करू शकता खाली आहे आम्ही आमची लास्ट मिटिंग आमची एकच मिटिंग लास्ट मिटिंग मध्ये मिटिंग घेणार नाही गावात त्यांची चुकी झाली त्या बाहेरचे लोक चुकी झाली बायकांनी फॉर्म भरला होता तरी कोणी सांगावं बाहेरचे मी नाही केलं मला काम बोलतो संतोष पाटीलला मी माझं फुकट ना मागत कोणी सांगावं संतोष आला होता कोणाच्या घरी माझी बायको गेली होती मी नाही गेलो आम्ही स्वाभिमानी आहे काम करतो सिद्ध माझी हा कुठल्या साहेबाला शिकवायचं ना तुमच्या घरी शिकलोय बोला काम जरी केलं ना लोकांकडे जायला लागतं नाही लोकांना मारतात आज डम्पिंगचा संतोष पाटील डम्पिंगचा इथं सध्याचे घाण असते घाण हा मग तुझ्यावर मी पण होतो हा आपण आहे ना त्याच्या आपण जायचं ना असं आमचा जिल्हा काम करतो आम्ही नाही ना मधु वाई पाण्यामध्ये ना त्याला कशा आणला तुम्ही आमच्या गावाला कुत्रे झाले कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर आता आपल्याबरोबर आहेत। सुभाषजी, ह्या 2 व्हिडिओ क्लिप तुमच्या व्हायरल झालेल्या आहेत, ग्रामस्थांबरोबरचा वाद याच्यातून दिसून येतोय, आपली काय प्रतिक्रिया आहे? हा कुठल्याही प्रकारचा वाद नसून गैरसमजुतीतून हा असा वाद झालेला आहे
आणि कुठल्याही प्रकारचं भांडण करण्याची कोणालाही गावकऱ्यांना तिथे मनस्थिती नाहीये. ज्याने ज्याने आपल्या आपल्या पक्षाचा प्रचार करावा. टायगर गावामध्ये तशाच प्रकारचं आमची मिटिंग झाली, त्यांची मिटिंग होती, त्याच्यामुळे गावकरी सर्व आमच्या बरोबर होते. तेव्हा त्याला सांगितलं तू पण या गावकऱ्यांबरोबर मिटिंग घे. माझा त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा वाद नाही, मी कधी करत नाही आणि ते सर्व गावकऱ्यांबरोबर त्यांचं ते बोलणं चालू आहे की गावकऱ्यांनी मला मदत करावी अशा प्रकारचं. त्यामुळे हा गैरसमजुतीने हा निर्णय झालेला आहे, हा वाद निर्माण झालेला आहे. त्यामुळे राजकीय किंवा वैयक्तिक मतभेद कुठलेच नाही आहेत. पण मग गावकरी इतके संतप्त का दिसत आहेत या क्लिप्स मधून? नाही, गावकरी संतप्त, गावकरी आणि संतोष पाटील हे त्यांच्याशी चर्चा चालू आहे, माझ्याशी कुठल्याही प्रकारची चर्चा नाहीये. मी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होतो तिथे. हा, तो माझ्याशी भांडण नाही, गावकरी आणि संतोष पाटलांचं भांडण आहे. धन्यवाद संतोषजी, सुभाषजी या सगळ्या माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.